गुड मॉर्निंग. आज आपण एकचल समीकरणे या घटकावर आधारित स्वाध्याय 31.3 सोडवत आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, अमेकडील ₹360 च्या रकमेत 50 रुपयांच्या नोटाच्या दुप्पट ₹10 च्या नोटा व 12ने जास्त ₹5 च्या नोटा आहेत, तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत? आता आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी 50 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या एक्स मानूया. मग मला तुम्ही सांगा, 10 रुपयाच्या नोटा किती येतील रे? एक नंबरचं वाक्य वाचा. 50 रुपयाच्या नोटाच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा. मग आपण 50 रुपयाच्या नोटा एक्स मानलेल्या आहेत. मग एक्सची दुप्पट 10 रुपयाच्या नोटा. मग एक्सची दुप्पट काय लिहिणार आपण? 2x येणार. आणि मग 5 रुपयाच्या नोटा किती येणार? पुढचं वाक्य वाचा. 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा. 2x अधिक 20 रुपयाच्या 50 रुपयाच्या नोटापेक्षा 5 न जास्त ना, 12 न जास्त. म्हणजे 50 रुपयाच्या नोटा एक्स मानल्या, त्यामध्ये 12 काय करावं लागेल? आपल्याला मिळवावं लागेल. म्हणजे एक्स अधिक 12. म्हणजे 50 रुपयाच्या नोटा एक्स, 10 रुपयाच्या नोटा 2x आणि 5 रुपयाच्या नोटा एक्स अधिक 12. आता अशी एकूण रक्कम किती आहे? 360 एवढी रक्कम आहे. आता आपण समीकरण तयार करूया. 50 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम जर काढायची असेल तर 50 ला 50च्या नोटाच्या संख्येनं गुणलं पाहिजे, म्हणजे 50x. पुन्हा 10 रुपयाच्या नोटाची रक्कम काढायची असेल तर 10 ला 2x न गुणा. 10 ला 2x न गुणल्यावर किती येणार? 10 दुनी 20x येणार. आणि 5 रुपयाच्या नोटाची रक्कम काढण्यासाठी 5 ला x अधिक 12 न गुणा. डायरेक्ट गुणाकार करा. 5 गुणिले x 5x आणि 5 गुणिले 12 12 पंचे किती? 60. आणि अशी एकूण रक्कम किती होते? 360. हे झालं समीकरण तयार. आता आपण x या पदांची बेरीज करूया. प्रत्येक या 3 पदांच्या मागे x हे चल आहे, त्याला आपण स्वरूप पद म्हणतो. करा सहगुणकांची बेरीज. 50 आणि 20 70, 70 आणि 5 75, म्हणजे 75x आली या स्वरूप पदांची बेरीज. आणि जे स्थिर पद 60 आहे ते उजवीकडे नेल्यानंतर वजा होणार, म्हणजे 360 वजा 60. बघा किती आलं? डावी साईड आपली 75x आहे आणि 360 मधून 60 वजा केल्यानंतर उजवी बाजू किती येणार? 300. मग 300 भागिले 75 होणार. 75 ची दुप्पट 150 ना, आणि चौपट 300. अशा पद्धतीने x ची किंमत किती आली? 4. x ची किंमत किती आली? 4. आता आपल्याला विचारलंय काय? सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत? मग मला सांगा, 50 रुपयाच्या नोटा किती येणार आहे? x ची किंमत 4. त्यानंतर 10 रुपयाच्या नोटा किती येणार? 2x. म्हणजे 2 गुणिले 4 करा, 2 चोक 8. आणि 5 रुपयाच्या नोटा किती येणार? x अधिक 12. मग 4 अधिक 12 किती? 12 आणि 4 16. मग करा बेरीज. 50 रुपयाच्या 4 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा आणि 5 रुपयाच्या 16 नोटा. अशी या 3 संख्यांची बेरीज किती ते? 28. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे.
पुढचा प्रश्न आहे, आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय आहे. 6 वर्षानंतर आईचं वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. तर श्रेयाचं आजचं वय किती? आता आपल्याला जे विचारलेलं आहे ते x मानूया. श्रेयाचं आजचं वय काय मानूया? x मानूया. बघा, एका बाजूला आपण श्रेया लिहूया. श्रेयासाठी S लिहूया आणि श्रेयाची आई मदर M लिहूया. श्रेया आणि श्रेयाची मदर. बघा आता, श्रेयाचं आजचं वय इथे मी आज लिहितो. श्रेयाचं आजचं वय आपण काय मानलेलं आहे? x मानलेलं आहे. पहिलं वाक्य आहे, श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय आहे. मला सांगा, आईचं आजचं वय किती असणार आहे? श्रेयाचं x असेल तर 4 पट. x ची 4 पट किती? 4 पट म्हणल्यावर गुणायचं का मिळवायचं? 4 गुणिले x. बरोबर, 4 गुणिले x म्हणजे 4x. आता 6 वर्षानंतर त्या दोघींची आपण वय काढूया. 6 वर्षानंतर सांगा, आज श्रेयाचं वय x आहे. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती असेल रे? नंतरचं वय काढायचं म्हणल्यावर काय करायचं? बेरीज करायची का वजाबाकी? बेरीज. श्रेयाचं 6 वर्षानंतर किती वय असणार? x अधिक 6. बरोबर ना? आता बघा, 6 वर्षानंतर आईचं वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. किती पट होईल? 2.5 पट होईल. आता 2.5 पट म्हणजे किती रे? बरं, आपण हे करूया, ते नंतर करूया. आईचं आजचं वय 4x आहे. तर 6 वर्षानंतर आईचं वय किती होणार सांगा? आजच्या वयामध्ये 6 काय करावं लागणार आहे? मिळवावं लागणार आहे. म्हणजे 4x अधिक 6. लिहिलेलं समजलं का सर्वांना? काय आजचं वय आणि 6 वर्षानंतरचं वय आपण श्रेयाचं आणि तिच्या आईचं लिहिलेलं आहे. आता पुढचं वाक्य बघा, 6 वर्षानंतर आईचं वय श्रेयाच्या वयाच्या म्हणजे 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. मग मी असं लिहितो, 6 वर्षानंतर आईचं वय आपण किती घेतलेलं आहे? 6 वर्षानंतर आईचं वय किती घेतलेलं आहे? 4x अधिक 6. बरोबर ना? हे 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयाचे किती पट होणार? 2.5 पट. आता 2.5 पट म्हणजे, आता मी बाजूला तुम्हाला दाखवतो 2.5. 2.5 म्हणजे आपण 2 आणि पुढे अर्धा असं लिहू शकतो. आता याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं तर 2 दुनी 4 आणि 1 5 म्हणजे 5/2 पट. 2.5 पट म्हणजे किती पट? 5/2 पट. 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयाला 5/2 न गुणतो, 2.5 न गुणतो. आता छेद घालवण्यासाठी 2 न गुणूया. म्हणजे 2 न 4x अधिक 6 या कंसाला गुणलं पहा. आणि उजवीकडे 2 न गुणल्यानंतर छेदातल्या 2 ला अंशातलं 2 गेलं. म्हणजे फक्त 5 उरलं आणि कंसामध्ये x अधिक 6. आता हे समीकरण तयार करूया. सांगा, 2 न 4x ला गुणा 8x. पुन्हा 2 न 6 ला गुणा बेस 12. उजवीकडे कंसात 2 न x 5 न x ला गुणा 5x आणि 5 न 6 ला गुणा 5 किती? 30. आता जी x ची पद आहेत 8x आणि 5x ही दोन्ही 8x च्या डाव्या साईडला घ्या. म्हणजे डावी साईड होणार 8x वजा 5 आणि स्थिर पद उजवीकडं मूळचं 30 आणि डावीकडचं अधिक 12 उजवीकडे गेल्या काय होणार? वजा 12. सांगा, 8 5 गेल्यानंतर किती वजाबाकी आली? 3x आणि उजवीकडची वजाबाकी 30 12 गेल्यानंतर 18. आता गुणिले 3 उजवीकडे गेल्यावर भागिले होणार म्हणजे 18 भागिले 3. 3 एके 3, 3 सक 18.
अशा पद्धतीने x ची किंमत किती आली 6. म्हणजे श्रेयाचं आजचं वय किती आलं 6 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. किती विद्यार्थी जॉईन आहेत 49. 49 मुलं आहेत पण एक पण उत्तर देत नाही. ठीक आहे. प्रश्न तिसरा पहा. आता इथं एक समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. ते समीकरण मी सर्वप्रथम लिहितो. हा 5x वजा 16 या अंशामध्ये आहे आणि छेद 7x वजा 18 ही डावी बाजू आहे एकचल समीकरणाची आणि उजवी बाजू आहे 2/3 आणि हे समीकरण सोडवायचं आहे आणि आपल्याला x ची किंमत काय करायची आहे काढायची आहे. आता बरेच जण असं करतात पर्यायावरून सुद्धा उत्तर काढतात. पर्यायातली x ची किंमत टाकायची दोन्ही बाजू समान आली की तो पर्याय बरोबर आहे. आपण हे तिरकस गुणाकारांना सोडवणार आहोत. सांगा 5x वजा 16 ला 3 न गुणा 3 गुणिले 5x बोलत राहा तुम्ही 3 गुणिले 5x 3 पाची 15x 15x 16 गुणिले 3 16 त्रिक 48 गुणाकार 2 न 7x वजा 18 ला गुणा 2 गुणिले 7x 2 गुणिले 18 18 दुनी 36 बरोबर 36. आता x ची पद डावीकडं म्हणजे 15x च्या जोडीला 14x आपण डाव्या साईडला आणूया. 14x चं प्लस चिन्ह आहे तिकडे आल्यावर चिन्ह बदलून काय होणार -14x होणार. आता डावीकडे जे वजा 48 स्थिर पद आहे ते उजवीकडे गेल्यावर चिन्ह बदलून काय होणार अधिक 48 असं होणार. आता 15 वजा 14 1x नुसतं x लिहूया. आता इकडे एकाचं ऋण आणि एकाचं धन अशी विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. करा 48 आणि 36 ची वजाबाकी किती येणार 48 वजा 36 12 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -12 मायनस नाही ना 48 प्लस आहे अधिक 12 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. पुढील समीकरणातील एकचल समीकरण कोणते. एकचल समीकरण कसं ओळखायचं की त्यामध्ये एकच चल असायला हवं आणि चलाचा जो घातांक आहे तो 1 असायला हवा. आता तुम्ही 2 नंबरचं समीकरणाची उजवी बाजू पाहिजे काय रे उजवी बाजू 2x वर्ग आणि अधिक 3 आहे म्हणजे तर घातांक किती आहे x चा 2 आहे. एकचल समीकरणामध्ये घातांक 2 नसतो म्हणून हे 2 नंबरचं पर्याय जो आहे तो एकचल समीकरण नाही. आता 3 नंबरचा पर्याय पाहून पहा. ह्या x न जर ह्या x ला गुणलं तर डावी बाजू काय होणार x वर्ग अधिक 7x होणार. म्हणजे यामध्ये सुद्धा x चा घातांक 2 येतोय म्हणजे हे सुद्धा एकचल समीकरण नाही. आता 4 नंबरचं समीकरण पहा. हे जर तुम्ही सोडवलं समजा x/2 आहे आणि उजवी बाजू 7/x वजा 5 आहे. तिरकस गुणाकार केला तर x गुणिले 1 x वर्ग येते आणि x गुणिले 5 x येते आणि उजवी बाजू 7 गुणिले 2 14 येते. म्हणजे इथं सुद्धा x चा घातांक किती आला 2 आला. म्हणजे हे सुद्धा एकचल समीकरण नाही. म्हणजे या 4 पर्यायामध्ये पहिल्या पर्यायामध्ये काय आहे
तर एकचल समीकरण आहे. प्रश्न 5वा, दोन क्रमागत ऋण संख्यांची बेरीज वजा 45 आहे. त्यातील मोठी संख्या कोणती? त्यातील मोठी संख्या कोणती? आता मी इथे लिहितो, दोन ऋण संख्या लिहितो आणि त्यांची बेरीज किती आलेली आहे? वजा 45 इतकी आलेली आहे. आता इथे एक कंस लिहूया आणि इथे एक कंस लिहूया. आता दोन क्रमवार संख्या आहेत. आपण काय करूया, 45 मध्ये एक मिळवूया, 46 आलं आणि 46 ची निमपट किती येते रे? 23 येते. समजा एक संख्या 23 घेतली आणि त्याच्यापेक्षा एक न लहान दुसरी संख्या 22 घेतली. आता 22 ला पण ऋण चिन्ह दिलं आणि 23 ला पण ऋण चिन्ह दिलं. बघा दोन्ही बाजू समान आल्या का? 22 चं पण चिन्ह आपण ऋण घेतलेलं आहे आणि 23 चं पण चिन्ह ऋण घेतलेलं आहे, म्हणजे समान चिन्ह आहे. नियम काय आहे? समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज करावी. मग 22 आणि 23 ची बेरीज 45 आणि समान चिन्ह द्यावं, म्हणून तर आपण वजा चिन्ह हे दोन्ही संख्येला दिलेलं आहे. आता वजा 22 आणि वजा 23 आपल्या दोन क्रमवार संख्या आल्या. वजा 22 आणि वजा 23 यात लहान कोण आणि मोठं कोण रे? वजा 22 मोठं. वजा लहान 22. वजा 22 वजा 22 मोठं येणार आहे का? वजा 22 म्हणून याचं उत्तर मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2. तुमचा माईक बंद ठेवा रे. मी बोलत असताना कडकड कडकड आवाज येतोय. बघा कोणाचा माईक चालू आहे. वर्षा बिडवे, माईक बंद कर वर्षा. आणि माईकचं बटन आहे बघ वर्षा, डाव्या साईडला. हा ओके. तुम्हाला ज्यावेळेस उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस माईक चालू करा. फक्त मी बोलत असताना माईक बंद राहू दे. हा प्रश्न पुढचा पहा, 6वा. माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. भावाचे वय 15 वर्षे असल्यास आजीचे वय किती? आता या प्रश्नामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे सांगा भाऊ? या प्रश्नामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे? सर 3. 3. बर, अजून? 4. आता मी एक व्यक्ती आहे. मी झाल्यानंतर माझी बहीण, माझी एक कोण आहे? सर 5. बहीण. बरं बघूया आपण. त्यानंतर माझी आजी एक आहे, आजी. त्यानंतर माझा भाऊ एक आहे. 4च आहेत ना? 5वं कोण? बरं आपण बघूया. आता पहिलं वाक्य आहे, माझ्या आजीचं वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे आजी आणि बहीण या दोघांच्या वयांची तुलना केलेली आहे. मग आपण बहिणीच्या वयाचे तिप्पट लिहिले, त्यामुळे बहिणीचं वय x मानूया. मग मला सांगा आजीचं वय किती येणार आहे? बहिणीच्या वयाची 3 पट करा. 3x. हा बरोबर. आजीचं वय किती येणार? 3x येणार. दुसरं वाक्य आहे, मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मी बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे माझं वय किती येणार? अगदी बरोबर. x - 4 हे माझं वय असणार आहे.
लहान म्हटल्यानंतर 4 वजा करायचं. आणि माझ्या भावापेक्षा 2 वर्षानं मोठा आहे. याचा अर्थ माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहे का मोठा आहे? लहान आहे. मग भावाचं वय किती येणार आहे? वजा माझ्या दोन. वयातनं 2 वजा करा. म्हणजे x वजा 4 मधून पुन्हा 2 वजा करा. x वजा 4 वजा 2 किती येणार मग? x वजा 4 वजा 2 वजा 4 वजा 2 वजा 6. म्हणजे भावाचं वय किती येणार? x वजा 6. सहा. ही 4 जणांची आपण x चलाच्या स्वरूपातली वय घेतलेली आहेत. आता दिलंय भावाचं वय 15 वर्ष. म्हणजे इथं समीकरण झालं बघा. आपण भावाचं वय x चलाच्या स्वरूपामध्ये x वजा 6 काढलं होतं. आणि ते भावाचं वय किती दिलेलं आहे? 15 वर्ष दिलेलं आहे. आता हे एक्चुअल समीकरण सोडवून आपण x ची किंमत काढूया. आता डावीकडे जे वजा 6 आहे ते उजवीकडे अधिक 6 असं होणार. सांगा 15 आणि 6 ची बेरीज किती? 21. आता 21 ही x ची किंमत झाली पहा. x म्हणजे कोणाचं वय आहे? बहिणीचं वय आहे. आपल्याला विचारलंय आजीचं वय. मग आजीचं वय किती येणार? आजीचं वय आपण 3x मानलं होतं. मग 3 गुणिले 21 करावं लागणार. 63. किती येणार? 63. 63. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. आणि काही ज्यावेळेस तुम्ही उत्तर अंदाजे लिहिता त्यावेळेस पर्यायाचा विचार करून तुम्ही उत्तर शोधायची असतात. 60 वर्ष, 50 वर्ष, 53 वर्ष हे ठीक आहे. पण आजीचं वय 21 वर्ष असू शकतं का रे कधी? बरेच जण चौथा पर्याय अंदाजे लिहितात. चौथा पर्याय लिहिणं योग्य आहे की अयोग्य? आता आजी म्हटल्यानंतर साधारणतः 60 वय च्या खाली असू शकत नाही. म्हणजे 50 सुद्धा वय असू शकत नाही. म्हणजे असं अंदाजे सुद्धा आपण पर्याय शोधू शकतो. म्हणजे एकतर पहिला पर्याय असेल किंवा तिसरा पर्याय असेल. जर तुम्हाला समीकरणच तयार करता येत नसेल तर तुम्ही असं अंदाजे सुद्धा उत्तर शोधू शकता. बरं ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. एका संख्येची 7 पट 21 आहे तर ते विधान पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहितात? आता एक संख्या आपण x मांडली. सांगा आता x ची 7 पट दिली तुम्हाला आहे की नाही? म्हणजे x ला 7 न काय केलं? गुणलेलं आहे. आणि ती 7 पट किती दिलेली आहे? 21. मग x ला 7 न गुणल्यावर 7x येणार. आणि 7x बरोबर काय येणार मग? 21 येणार. मग हे विधान पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहितात? सांगा कोणता पर्याय येतोय? 7x बरोबर 21. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. करेक्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे. 20 वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयांची बेरीज x वर्ष होईल. तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? आता हे उदाहरण सोडवत असताना आपण काय करूया? राहुल आणि शार्दूल. इथं राहुलसाठी मी R घेतो. शार्दूलसाठी S हे इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर घेतो. आता इथं 3 लिहितो मी इथं 5 वर्षापूर्वी. त्यानंतर इथं लिहितो सध्या. आणि त्याच्या खाली लिहितो 20 वर्षानंतर. आता दिलेलं काय आहे पहा? 20 वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयांची बेरीज x वर्ष होईल. मग इथं राहुलचं वय अधिक शार्दूलचं वय बरोबर x. आता मला तुम्ही सांगा सध्या दोघांच्या वयांची बेरीज किती होणार? सध्या त्या दोघांच्या वयांची बेरीज किती होणार? 20 वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? x आहे. मग सध्या दोघांच्या वयांची बेरीज करताना
राहुलचं वय 20 न कमी करायचं आणि शार्दूलचं वय 20 न कमी करायचं म्हणजे 20 आणि 20 40 न कमी होणार. म्हणजे सध्या दोघांच्या वयांची बेरीज किती येणार? x वजा 40. बरोबर ना? आता 5 वर्षापूर्वी दोघांची वय काढायची आहेत. पुन्हा 5 न राहुलचं वय कमी होणार आणि शार्दूलचं 5 न कमी होणार. म्हणजे 5 आणि 5 10 न कमी होणार. म्हणजे 40 मध्ये मायनस होणार. म्हणजे किती येणार याचं? समान चिन्ह असल्यामुळे बेरीज करायची. घ्यायचं. x वजा म्हणजे 50. x वजा 50. पर्याय क्रमांक एक. 1 हे याचं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 1/3 कंसामध्ये 3x अधिक 12 ही झाली त्या समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू आहे 4x वजा 5. आता इथं छेद जो 3 आहे त्या 3 आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करूया? गुणूया. मग डाव्या बाजूला 3 न गुणल्यावर 3 ला छेदात 3 जाणार म्हणजे 3x अधिक 12 उरणार. आणि 3 न उजव्या साईडला गुणून घ्या. 3 चौक 12x आणि 3 पाची 15. आता x ची दोन जी पद आहेत ती दोन्ही उजव्या साईडला नेऊया. म्हणजे उजवी साईड होणार 12x वजा 3x. आणि जी स्थिर पद आहेत ती डाव्या साईडला. डाव्या साईडला उजव्या साईडला जे वजा 15 आहे ते डाव्या साईडला आल्यावर काय होणार? अधिक 15 होणार. किती रे डाव्या साईडची बेरीज? करा 15 आणि 12 ची बेरीज. 27. आणि उजव्या साईडची वजाबाकी करा. 12 तून 3 गेल्यानंतर 9x. बरोबर. आता उजवीकडे जे गुणिले 9 आहे ते डावीकडे आल्यावर भागिले होणार म्हणजे 27 भागिले 9. बोला किती येते? 3. 3. आहे का हा पर्याय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हा पुढचा प्रश्न आहे. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण रुपये 196 आहेत. तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती? आता आपण असं करूया 5 रुपयाची नाणी x मानूया. मग 2 रुपयाची नाणी किती येणार आहे? 5 रुपयाची नाणी जर तिच्याकडे x इतकी असतील तर तिच्याकडे 2 रुपयाची किती नाणी आहेत? पहिलेच वाक्य वाचा. जेवढी 2 रुपयाची नाणी तेवढीच 5 रुपयाची नाणी. मग 5 रुपयाची नाणी जर x असतील तर 2 रुपयाची नाणी सुद्धा किती असणार? x. असणार. मग 2 रुपयाच्या नाण्याची एकूण रक्कम म्हणजे 2 गुणिले 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या. 5 रुपयाच्या नाण्याची एकूण रक्कम म्हणजे 5 गुणिले 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या. म्हणजे 2x आणि 5x ची जर बेरीज तुम्ही केली तर एकूण रक्कम किती जमा होते? 196. बघा एकचल समीकरण तयार झालं. सॉल्व्ह करूया. 2 आणि 5 7x आणि उजवी बाजू 196. आता डावीकडे जे गुणिले 7 आहे ते उजवीकडे गेल्यावर भागिले. मग 196 भागिले 7. 7 दुनी 14. 19 मधून 14 वजा करा 5. 5 7 56 आणि 7 56. किती आली x ची किंमत? 28. आपल्याला 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या विचारलेली आहे ती x म्हणलेली आहे आणि त्या x ची किंमत किती आली? 28. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. प्रश्न क्रमांक 11. एक समीकरण दिलेलं आहे 3x अधिक 2/6 अधिक 2x/3
अधिक x अधिक 1/2 आणि उजवी बाजू 5. 5 म्हणजे 5/1 आहे. असं एक समीकरण आहे. आता मला सांगा समीकरणाच्या दोन्ही बाजूला कितीने गुणायचं? तर छेदामध्ये असणाऱ्या संख्यांचा लसावी काढायचा. इथं 6 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. 6, 3, 2 चा लसावी काढा. बघूया कोण काढते. 6, 3, 2 चा लसावी. अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला 6 न पण निश्चित भाग जातोय, 3 न पण जातोय, 2 न 6. 6. बरोबर आहे. मग त्या लसावीनं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणू. मी तर दारिका गुणतो. ह्याला 6 न गुणलं, पुन्हा इथं पण 6 न गुणलं, इथं पण 6 न गुणलं आणि इथं पण 6 न गुणलं. आता बघा ह्या अंशातल्या 6 ला हे छेदातलं 6 कॅन्सल, 1 चा भाग. पुन्हा ह्या 3 एके 3 आणि इथं 3 दुनी 6. पुन्हा इथं बे एक बे, बे त्रिक 6. सांग आता डावी बाजू काय आली? 1 न 3 x अधिक 2 ला गुणल्यानंतर 3 x अधिक 2 राहिलं. पुन्हा 2 न 2x ला गुणल्यानंतर बे दुनी 4x राहिलं. 4x. 3 न x अधिक 1 ला गुणा. 3 न x ला गुणलं की 3x आणि 3 न 1 ला गुणलं की 3. 3x अधिक 3 राहिलं आणि उजव्या बाजूला 5 ला 6 न गुणल्यावर 5 किती? 30. आता बघा x पदांची आपण बेरीज करू. 3x, 4x आणि 3x. किती बेरीज? 3 आणि 4 7, 7 आणि 3 10x. आणि स्थिर पदांची बेरीज 2 आणि 3 5. उजवी बाजू 30. आता 5 उजवीकडे नेल्यानंतर 30 वजा 5 होणार. किती आली वजाबाकी? 30तून 5 गेल्यानंतर 25. आता गुणिले 10 उजवीकडे गेल्यावर भागिले. मग 25 भागिले 10 किती येणार? 10 न भागायचं म्हणजे 1 दशांश चिन्ह डावीकडं 2.5. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2 अचूक पर्याय निवडा आहे. आता 2.5 म्हणजे किती रे? 5 चे 2 पण येतं ना? 5 अंश. कारण इथं सिम्प्लिफाय केलं असतं. 5 5 25 आणि 5 दुनी 10. 5/2 पण पर्याय बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2 दोन्ही पर्याय आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. 17 गुणिले 19 गुणिले 4. 17 गुणिले 19 गुणिले 4. हे अंशामध्ये आहे. ह्याला आपण कंस करूया. भागिले m आणि उजवी बाजू 161.5. 161.5. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? m ची काढायची आहे. आता सांगा मला काय होईल रे? इकडचं जे m आहे ते इकडे नेतो आणि तिकडचं जे 161.5 आहे तिकडे छेदात जाईल. म्हणजे अंशामध्ये 17 गुणिले 19 गुणिले 4 आणि 161 पॉइंट इकडे छेदात होणार. आता हे सॉल्व्ह करायचं. आता हे दशांश चिन्ह घालवायचं असेल तर आपल्याला 10 न छेदात गुणावं लागेल, अंशात 10 न गुणावं लागेल. म्हणजे अंशात 17 ला 10 न गुणल्यावर 170 आणि 19 आणि 4 अंशामधील हाय असल्या आणि छेदामध्ये 161.5 ला 10 न गुणल्यावर 1715 असं येणार. आता ह्याला संक्षिप्त रूप देऊन आपण m ची किंमत काढू शकतो.
कशानं भाग देतोय सांगा? सतरानं जातोय बघा. 17 170. आता 17 153. 161 मधून 153 वजा करा. 8 8 5 85. 17च्या पाड्यात 85 आहे का? 17 5 85. आता 19च्या पाड्यात 95 आहे बघा. 19 1 19. 19 5 95. पुन्हा 5 1 5. 5 2 10. सांगा काय आलं m ची किंमत? वर 2 आणि 4 चा गुणाकार 8. 8 म्हणून पर्याय क्रमांक 4 4 हे याचं उत्तर आहे. हा पुढचा प्रश्न 13वा आहे बघा. 0 पॉइंट आता 3 आहे. आता इथं दशांश नंतर 2 अंक आहेत. मग इथं पण 2 अंक घेण्यासाठी आपण 0 ऍड करू शकतो. म्हणजे 0.30 a वजा 0.06 a आणि उजवी बाजू आहे 0.12. आता हे आपण सॉल्व्ह करूया. बाजूला मी वजाबाकी करतो. 0.30 वजा 0.06. आता शून्यातून 6 जात नाही, मग शून्याचं 10 केलं. 10तून 6 गेलं 4. इथं 1. 3तून 1 गेलं 2. आणि इथं 0. किती आली डावी साईड? 0.24 आणि माग असणारं चल कुठलं? ए. आणि उजवी बाजू 0.12. आता 0.12 0.24 गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार. आता वर 100 न गुणू 12 होणार. छेदामध्ये 100 न गुणलं 24 होणार. सिम्प्लिफाय 12 1 12. 12 2 24. पुन्हा सिम्प्लिफाय करू. 0 0 1 0 10 आणि 2 5 10. 0.5 चे उत्तर येते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. करणकडे जेवढ्या 20 रुपयाच्या नोटा तेवढ्याच 50 रुपयाच्या नोटा आहेत. मग आपण असं करूया, 20 रुपयाच्या नोटा पण x मानूया आणि 50 रुपयाच्या नोटा सुद्धा काय मानूया? x इतकेच मानूया. करणकडे एकूण 4,900 रुपये आहेत. मला सांगा 20 रुपयाच्या नोटाची रक्कम किती येणार आहे? 20x. आणि 50 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम किती येणार? 50x. आणि अशा करणकडे एकूण किती अमाऊंट आहे? 4,900. 4,900. डाव्या साईडची बेरीज सांगा किती येणार? 20 आणि 70x. 50 70x. उजवी बाजू 4,900. आता डावीकडे जे गुणिले 70 आहे ते उजवीकडे गेल्यावर भागिले 70 होणार. म्हणजे 4,900 भागिले 70. करा सिम्प्लिफाय. या 0ला हा 0 गेला. 7 7 49 आणि 0ला 0. किती आली x ची किंमत? 70. याचा अर्थ त्याच्याकडे 20 रुपयाच्या 70 नोटा आहेत आणि त्याच्याकडे 50 रुपयाच्या सुद्धा 70 नोटा आहेत. त्यामुळे एकूण नोटांची संख्या किती? मग 20 रुपयाच्या नोटांची संख्या 70 आणि 50 रुपयाच्या नोटांची संख्या 70. 70 ची 2 वेळा बेरीज किती येणार? 140. म्हणून पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण एकचल समीकरणे या घटकावर आधारित स्वाध्याय 31.3 मधील 14 उदाहरणं सोडवली. आता उद्या आपण आपल्या शिष्यवृत्तीच्या नवनीतामधील शेवटचा उपघटक पाहणार आहोत, बहुपदी. याच्यामध्ये एक 2 ते जास्तीत जास्त 3 तासिका लागतील. म्हणजे उद्या तारीख आहे, उद्या तारीख किती रे? सर 20 तारीख आहे उद्या. हा 20.
20, 21, 22 तारखेला आपला शिष्यवृत्तीचा गणित विषयाचा सगळा सिलेबस संपतोय. आपण 23 तारखेपासून बुद्धिमत्ता विषयाला सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला राहिलेल्या 2-3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे एनएमएसच्या बुद्धिमत्तेवर. कारण एनएमएसच्या बुद्धिमत्तेचा अख्खा पहिला पेपर आहे बघा, मेंटल एबिलिटी टेस्ट, सामान्य क्षमता कसोटी चाचणी किंवा त्याला बौद्धिक क्षमता कसोटी चाचणी. 90 प्रश्न हे फक्त बुद्धिमत्तेवर आहेत पहिल्या पेपरमध्ये, आणि दुसऱ्या पेपरमध्ये 35 प्रश्न इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, 35 प्रश्न सामान्य विज्ञान आणि 20 प्रश्न गणित. दुसरा जो सेट पेपर आहे तो 90 गुणांचा आहे आणि पहिला जो मॅथ पेपर आहे तो 90 गुणांचा आहे. अशी एनएमएस परीक्षा आपल्याला 180 गुणांची द्यायची आहे. त्यामुळे त्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर होण्यासाठी या ठिकाणी आपण एक 3 दिवस झाल्यानंतर एनएमएस ला सुरुवात करतोय. अजून सुद्धा आपल्या वर्गातील किंवा आपल्या कोण मित्र मैत्रिणी असतील तर पुन्हा एकदा रिव्हिजनला सुरुवात होते. परवापासून नवीन पुन्हा विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. सर